बुलढाणा जिल्ह्यामध्ये गारपिटीनं थैमान घातलेलं आहे। जळगाव, जामोद, संग्रामपूर, मलकापूर, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यात गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे। सिंदखेड राजा, देऊळगाव राजाला गारपिटीनं अचानक झोडपलेलं आहे, त्यामुळे गारपिटीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे। गहू तसंच ज्वारी आणि संत्र्याच्या पिकाला या गारपिटीनं नुकसान केलेलं आहे। तर सिंदखेड राजा तालुक्यातल्या दुसरबीड शिवारातून बळीराजांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। बघा बरं, हे भरलेला दाना आहे आणि सगळं नेस्तनाबूत झालं। काल रात्री अवकाळी पाऊस झाला, जो बुलढाणा जिल्ह्याला जबर फटका बसला। याचा काही ठिकाणी गारपीट झाली, काही ठिकाणी वारं वावधन सुटलं होतं आणि हे असं पीक नेस्तनाबूत झालंय। हरभरा आहे, गहू आहे, ज्वारी आहे, मका आहे काही ठिकाणी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भाजीपाले ज्या शेतकऱ्यांनी लावलेल्या असेल किंवा फळबागा असतील, त्याचंही मोठं नुकसान आहे। या परिसरातले मी सध्या आता बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या दुसरबीड शिवारामध्ये आहे। मलकापूर कांगरा इकडे आणि दुसरबीड एरियामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यापैकी काही शेतकरी बोलतील आपल्यासोबत। बाबा, प्रचंड नुकसान झाले? हो साहेब, प्रचंड म्हणजे अति नुकसान झालं की पूर्ण सालच मातीत गेलंय आमचं। शाळू, गहू, हरभरे, पुरं साल म्हणजे पुरं वर्ष म्हणजे काहीच नाही राहिलं आम्हाला अन्नधान्य, एवढं नुकसान झालं। किती एकर शेती? शाळू माझा 2 एकर आणि गहू 1 एकर पुरं गेलं? हो, पूर्ण गेलं। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे अगदी शेतकऱ्याच्या हाताशी तोंडाशी आलेला घास हा हिसकावून घेतलेला आहे। माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती राहील, राज्य शासनाला विनंती राहील की नेहमी शेतकऱ्यांवर हा प्रसंग येतोय, आपण राज्यकर्ते म्हणून काही जबाबदारी घ्याल का? हे शेतकरी ज्यांचं नुकसान झालं, शेतकरी पुत्रानं आपल्या शब्दातून व्यथा मांडली खरं शेतकरी। कारण खरे या ज्या शेतात मी उभा आहे ना, याच्या बाजूला महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा गेलेली आहे, म्हणजे समृद्धी महामार्ग गेलेला आहे। हाकेच्या अंतरावर, अगदी हाकेच्या अंतरावर। आणि शेतकऱ्याचं या ठिकाणी असं प्रचंड नुकसान, निसर्ग कोपलाय आणि सरकार लक्ष देत नाही, ही व्यथा आहे सध्या शेतकऱ्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत सह मी मयूर निकम, झी मीडिया, दुसरबीड, बुलढाणा।